DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन एकीकडे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवत आहे, तर दुसरीकडे शहराच्या सुरक्षेवरही भर दिला जातोय। नाशिकच्या सातपूर गावातील एसटी महामंडळाचा जुना बस स्टँड आणि त्यालगतची बंद पोलीस चौकी आज दारुड्यांचा अड्डा बनली आहे। जिथं प्रवासी बसायचे तिथं आता दारूच्या बाटल्या, शिवीगाळ आणि मद्यसेवन करणाऱ्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। ग्रामस्थांनी वेळोवेळी या अड्ड्यांबाबत मनपा आणि पोलिसांना कळवलं, पण प्रशासन मात्र गप्पच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मागच्या महिन्यात मी साहेबांना हे जे महामंडळाचं बस स्टॉप आहे तिथं दारूचे गुत्ते चालतात काय, अंडा भुर्जाचे धंदे चालतात काय आणि दारूचे गुत्ते आणि तिथं जागा तेवढे बेवडे वाजतात प्यायला। मी डिपार्टमेंटला पण विनंती करतो साहेब का तुम्ही सुद्धा त्यांच्यावर कंट्रोल द्या। तुमची गाडी येते सायरन वाजत येऊ नका, तुम्ही गुपचूप या आणि कारवाई करा। हे सत्य का खोटं हे पहा, पण हे बस स्टॉप पहिली पाडा, नाही त्याचा काहीतरी विचार करा, नाही तर आम्हाला सांगा, आम्ही गावाले करतो ना। वाजतात पोलिसांनी यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ना। जशी आज त्र्यंबक रोडला कारवाई चालू आहे, सगळंच काढवायली, तसं ह्या बस स्टॉपचं सुद्धा करा। इकडं दारुडे ना यांच्यावर कारवाई करा ना पोलिसांनी, मी विनंती करतो त्यांनी करावं ना। ते रोज तुमच्या गाड्या येतात, मी नाही म्हणत, फक्त सायरन वाजू नका आणि गपचित पाडा। मनपाचे सातपूर गावात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली खरी, पण या दारूच्या अड्ड्यांकडे मात्र कुणी डोळे उघडून बघायलाही तयार नाही। अतिक्रमण, दारू आणि गर्दुल्यांनी सातपूरचा चेहराच बिघडवला आहे। आता प्रशासनानेच जागं व्हावं, नाहीतर नागरिक स्वतः रस्त्यावर उतरतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नमस्कार, मी स्वतः बाळासाहेब बंदवली सातपूर या गावचा रहिवासी। जसं ह्या नाशिक महापालिकेमध्ये अतिक्रमणाचा विळखा पडला, परंतु खूप अधिकारी काम करणे याच्यामध्ये, डिपार्टमेंटचे असो महापालिकेचे असो। 5-6 वर्षापूर्वी तर गायकवाड मॅडम होत्या, त्यांच्या काळात जे अतिक्रमण झालं त्यांनी सरसपाट काढूनच टाकलं, काही ठेवलंच नव्हतं। परंतु त्यानंतर अधिकारी 1 महिना 2 महिने झाले का नवीन अधिकारी येतो, नवीन अधिकाऱ्याला चार्ज घेता माहिती घेता त्याला काही समजत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी तर ते गेल्यानंतर आता खत्री मॅडम असतील, पोलीस डिपार्टमेंट यांनी मनावर धरून, तर आमचे कर्णिक साहेब असतात पोलीस कमिशनर, त्यांनी खूप चांगलं मनावर घेतलं। गुंडगिरी झाली, रिक्षावाले झाले किंवा जमीनधारकांचं झालं। आणि आता हे नाशिक महापालिकेतर्फे अतिक्रमण चालू आहे, याच्यात एकदम सुंदर अतिक्रमण असं पुढं बकाल वस्ती दिसत नाही, तर पहिली झोपडपट्टी आणि सातपूर सारखं दिसायचं। आज ती परिस्थिती, आज कुठल्या रस्त्याला चला मोकळा श्वास घ्यायला जागा आहे। आणि प्रत्येक अधिकारी मी विनंती करतो महापालिकेच्या, तर त्यांचे कर्मचारी फिरत असतात, पण अतिक्रमण होतं ते बघतात, पण अधिकाऱ्यापर्यंत तक्रार करत नाही। आजच तुम्ही सातपूर बस स्टॉप आहे, एस टी महामंडळाची व्यवहार करा आणि तो बस स्टॉप काढा। तिथं एक अवैध धंदे चालू आहे आणि कोणी उठतं तिथं काही धंदा लावायचा, आज लेडीज आहे तिथं करा। म्हणजे ही झोपडपट्टी दिसतानाच तुम्हाला सातपूरची अतिक्रमण म्हणजे झोपडपट्टीच आहे। कुठल्या दुकानापुढे जा, गाडी कोण कुठं लावतो, कोण कुठं रुबाब करतं, कोण सेट टाकतो, असं करू नका। आणि हे भाजी मंडीच्या समोर जे बसलेले हे सगळे मध्ये घाला। ज्यांनी बायोमॅट्रिक केले ते जर बसायचं त्यानं त्यांना 500 रुपये स्टॅम्पवर लिहून घ्या आणि जागा सोडून द्या, त्यांनी दुसरा माणूस बसल। म्हणजे महापालिका उत्पन्न चालू करा। हे फुकटचं आहे म्हणून यांनी काय केलं, हातरून टाकलं, लागलं तर हातपाय पसरले, हे होता कामा नये। अधिकाऱ्यांनी लक्ष द्या, जसं पोलीस डिपार्टमेंट सगळ्या गोष्टीत लक्ष घालते आज, तसं महापालिकेसुद्धा लक्ष घालावं असे मी हातोडी विनंती करतो। आणि ह्या गावाला परत बकाल रूप आणू नका, आणि आणता असेल तर गाव हे रस्त्यावर रस्ता रोग केल्याशिवाय राहणार नाही। आज जी परिस्थिती असताना चालू आहे ती सातपूरची व्हायला नको, एवढं सांगतो तुम्हाला। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर। सातपूर MIDC मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला, मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत। आकर्षक पगार, दरमहा 15,000 ते 26,000 रुपये। संपर्क 77 43 89 90 25, 93 70 18 74 38, 83 90 26 50 05, 91 56 85 00 93, 95 45 64 34 56, 85 54 07 57 26।